तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना डाळीची रेसिपी बनवून दाखवते। तर म्हणजे डाळ भाताबरोबर खाल्ली जाणारी डाळ, एकदम झटपट आणि साधी सोपी पद्धत आहे। त्यासाठी आपण गॅसवर कढई मांडली, याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात 4-5 पाकळ्या मी लसणाच्या असं ठेसून घेतल्यात बघा। तर लसूण आपल्याला छान परतून द्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यात 1 चमचा राई टाकायची, त्यानंतर 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि मी हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात बघा उभ्या, कारण मुलांना काढायला सोपं पडेल। असं बारीक बारीक कट केलं तर तोंडात आले तर खाणार नाही डाळ, त्यामुळे मी अशा उभ्या कट केल्यात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग टाकूया। आता सगळं छान परतून घेतले। त्यानंतर 1 टमाटर मी असं बारीक कट करून घेतले बघा, ते पण टाकायचं आपल्याला। आणि टमाटर आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही, फक्त 1च मिनिटासाठी याला छान परतून घेऊया। हळद टाकायची 1 चमच आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी इकडे बघा कुकरला डाळ शिजून घेतलेली आहे। डाळ भात लावला होता संगच, तर इकडे मी ही मसूरची आणि मुगाची डाळ मिक्स घेतली होती, तर ही मी कुकरला शिजून घेतली होती। ते एकदम बघा, तुम्हाला घट्ट पातळ किती हवी त्या हिशोबाने पाणी टाका याच्यामध्ये। आणि डाळ शिजल्यानंतर मी थोडंसं त्याला मॅश केलं आणि त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकले। आता याच्यात पण पाणी टाकताना थोडंसं गरमच टाकायचं, म्हणजे डाळीची चव तशी छान राहते। आता जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाका आणि एक वेळा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। डाळ शिजताना मीठ नव्हतं टाकलं, त्यामुळे व्यवस्थित मीठ तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका। छान उकळी येऊन दिली 2-4 मिनटं, बघू शकता डाळीचा कलर अशी मस्त गरमागरम भाताबरोबर एन्जॉय करा। कोणाकोणाला आवडते अशी डाळ मला नक्की सांगा। गॅस बंद करूया आपण, वरून अशी फ्रेश मस्त कोथिंबीर टाकूया। ही डाळ अशी प्यायला पण खूप छान लागते भाताबरोबर, तर माझ्या मुलांना ही डाळ खूप आवडते अशी बनवलेली। मी तिखट डाळ पण बनवत असते लाल मिरची पावडरमध्ये, ती पण त्यांना खूप आवडते। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा। एकदम मस्त अशी आपली डाळ तयार झाली। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।